नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी शिवसेनेतल्या 2 गटांबद्दल बोलणार आहे. आणि ते बोलताना मला साक्षात शिवसेनेचे संस्थापक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक उक्ती आठवते. ती उक्ती तशी त्यांची नाही आहे, ती हिंदीतली एक म्हण आहे, वाक्प्रचार आहे. सौ सोनार की एक लोहार की. आणि असं बाळासाहेब एवढ्यासाठी म्हणायचे की त्यांच्यावर सातत्याने टीका व्हायची आणि त्यावेळेला शिवसेना हा पक्ष असला तरी शिवसेनेकडे प्रवक्ते नव्हते आणि जे नेते होते ते पण शिवसेनेच्या धोरणात्मक गोष्टींवर सहसा बोलायचे नाही. शिवसेनेमध्ये एकच वक्ता होता, एकच प्रवक्ता होता आणि एकच धोरणकर्ता होता. बोलायचे तर बाळासाहेब, बाकीच्यांनी बोलायचंच नाही. आणि बोलायचं नाही याचं कारण असं की इतर कोणीही बोलला तरी त्याला शिवसेनेची अधिकृत भूमिका मानलं जायचं नाही, अजिबात नाही. त्यामुळे टीका कोणीही कितीही करो. आणि ही सगळी टीका झाली की त्याला एक दिवस कधीतरी जेव्हा नजीकच्या कुठेतरी भाषण वगैरे असेल त्यावेळेला बाळासाहेब असं सडकून उत्तर द्यायचे की त्याच्यासमोर त्या सगळ्या आरोप आणि टीकेला भुईसपाट करून टाकायचे. आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे, सौ सोनार की एक लोहार की. अगदी त्याची खरी सुरुवात अगदी शिवसेनेच्या आरंभापासून झाली होती. शिवसेनेच्या स्थापनेपासून माध्यमात अनेकदा शिवसेनेबद्दल तक्रारी झाल्या, पण सगळ्यात आक्रमक अशी टीका शिवसेनेवर आचार्य अत्रे यांच्या मराठा दैनिकातून व्हायची. आचार्य अत्रे स्वतः संपूर्ण महाराष्ट्र समितीचे नेता होते आणि मराठा हे संपूर्ण महाराष्ट्र समितीचंच मुखपत्र असल्यासारखं होतं. आठवड्याच्या रोजच्या रोज अंकामध्ये शिवसेनेवर मराठामधून सडकून टीका व्हायची. पण गुरुवारी आठवड्यातून एकदा निघणारा शिवसेनेचा मार्मिक नावाचा जो मुखपत्राचा साप्ताहिक अंक होता त्यामध्ये जी व्यंगचित्र बाळासाहेब काढायचे त्या एका अंकाच्या फक्त व्यंगचित्रातून बाळासाहेब त्यांच्यावरच्या सगळ्या आरोपांची धुलाई करून टाकायचे. आणि म्हणून ते म्हणायचे, आठवडाभर टीका झाली बिघडत नाही, मी एक दिवस आठवड्यातलं माझं मतप्रदर्शन करतो आणि तुम्हाला संपवून टाकतो. सौ सोनार की एक लोहार की. ही शिवसेनेची ओरिजिनॅलिटी आहे. शिवसेनेचा मूळ आशय आपल्याला त्याच्यात सापडतो की बाकीच्या कोणी कितीही काय करावं, तर शिवसेनेचं प्रतीकसुद्धा वाघ आहे. तो वाघ उठसूट डरकाळ्या फोडत नाही किंवा गुरगुरत नाही. उलट शिकार करायची असते तेव्हा वाघ हा दबा धरून बसतो, पायाचा सुद्धा आवाज येणार नाही याची काळजी घेतो. आणि आज स्वतःला वाघ म्हणवणारे जे काय तथाकथित सगळे शिवसेनेचे लोक आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे, ते बघितले तर ते अखंड गुरगुरत असतात. पण त्यांनी शिकार केली असं काही दिसलं नाही. असो, पण त्या बाळासाहेबांच्या विचारांचा आणि राजकीय भूमिकेचा आणि राजकारणाचा वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत असं बाजूला झालेले एकनाथ शिंदे सातत्याने सांगत असतात. आणि आज मी हे सगळं पार्श्वभूमी मला एवढ्यासाठी समजावतोय की उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा वारसा म्हणजे काय हे विधानमंडळात दाखवून दिलं. त्यासाठी मला हा सगळा पार्श्वभूमीची गोष्ट तुम्हाला सांगायला लागली. 1.5 वर्ष उलटून गेले मित्रांनो महाराष्ट्रात सत्तांतर झालेला. म्हणजे शिवसेनेत दुभंग झाल्याला आता 1.5 वर्षाचा काळ होऊन गेला. पण तरीही उद्धव ठाकरे अजून त्या व्याकुळतेतून बाहेर पडायला तयार नाही. अजूनही त्या व्याकुळतेतून बाहेर पडायला तयार नाही. 1.5 वर्ष होऊन गेले, तोच खोके आरोप, घटना बाह्य, अमुक तमुक, गद्दार चालू आहे. ही व्याकुळता दिसते मित्रांनो. आपल्या जखमा भरायच्याच नाहीत याची ते काळजी घेत आहेत. आणि किती काय काय आरोप झालेले आहेत. उठसूट आदित्य ठाकरे असो, उद्धव ठाकरे असोत, संजय राऊत असोत,
किंवा विनायक राऊत असोत, रोज त्या एकनाथ शिंदेवर वेगवेगळे आरोप करत राहिले. पण ते आरोप करताना हे आपल्यावर कधीतरी उलटतील याचंही भान ठेवावं लागतं, याचं भान ठेवावं लागतं. नाहीतर ते आरोप आपल्यावर उलटण्याची शक्यता असते. आणि इतकाही अतिरेक करू नये. असं म्हणतात ना, डुक्कर मुसंडी असा एक शब्द आहे मराठीमध्ये. डुक्कर मुसंडी याचा अर्थ असा मित्रांनो, डुक्कर हा शिकारी प्राणी वगैरे नाही आहे, शिकारी प्राणी नाही. तो बिबट्या आला किंवा तुमचा वाघ आला, सिंह आला, तर इतक्या वेगाने ढुंगणाला पाय लावून डुक्कर पळ काढतं, कारण आपली शिकार होणार आहे त्याला कळत असतं. पण ज्या वेळेला चारी बाजून कोंडी होते तेव्हा ते डुक्कर सुद्धा मागे वळतं आणि अशी काय डोक्याची ठोकर वाघाला, सिंहाला सुद्धा देतं. त्याला डुक्कर मुसंडी म्हणतात, कारण त्याची कोंडी झालेली असते. आणि म्हणून ज्याची शिकार करायची त्याची इतकी पण कोंडी करू नये की त्याच्यामध्ये 10 हत्तीचं बळ आणि साहस यावं आणि त्याने उलटा हल्ला करावा. गेल्या 1.5 वर्षामध्ये उबाठा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा गोतावळा यांनी नेमकी तीच चूक केली. शिंदे यांनी पहिल्यापासून सांगितलं की आमचा ठाकरे कुटुंबावर बोलण्याची अजिबात आम्हाला इच्छा नाही आहे, आम्ही त्यांच्या विरोधात काहीही बोलणार नाही. तुम्हाला आठवतं मित्रांनो, जेव्हा हे सगळे शिवसेनेचे फुटलेले 40 आमदार गुवाहाटीला होते, सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते, तेव्हा त्यांच्याबरोबर केसरकर, दीपक केसरकर नव्हते. ते दीपक केसरकर हे 2 दिवस नंतर गेले. त्याच्या आधी झालेली जी वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक होती त्याला सुद्धा उदय सामंत आणि दीपक केसरकर हजर होते. नंतर गेले गुवाहाटीला. आणि गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांच्यासारख्या सौम्य भाषेत बोलणाऱ्या व्यक्तीला एकनाथ शिंदे यांनी आपला प्रवक्ता म्हणून, पहिला प्रवक्ता म्हणून घोषित केलं. आणि त्यावेळेला सुद्धा वारंवार जे प्रश्न विचारले गेले त्यावेळेला दीपक केसरकरांनी एक सांगितलं की ठाकरे कुटुंबाच्या विरोधात आम्ही चकार शब्द बोलणार नाही, कारण बाळासाहेबांची फॅमिली आहे आणि तिच्याविषयी अनादर व्यक्त होईल असं कुठलाही शब्द आमच्या तोंडातून बाहेर पडणार नाही. म्हणजे एका अर्थी त्यांनी आम्हाला वाईटपणा नको हे ते वारंवार सांगत होते. आणि ते दीपक केसरकर असं नाही, तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेल्या 40च्या 40 आमदारांच्या आरंभीच्या प्रतिक्रिया बघितल्यात तर कोणीही, उद्धव ठाकरे असो, आदित्य ठाकरे असोत किंवा शिवसेनेचे इतर नेते असोत, सेना भवन असो, मातोश्री असो, याच्यावर कुठलंही वेडं वाकडं भाष्य करण्याचं सातत्याने टाळलं. पण 6 महिने उलटून गेले, 8 महिने उलटून गेले, त्यानंतरही तुम्ही रोज अगदी जखमा केल्यासारखं बोलत असाल तर मग सहनशीलतेचा अंत होतो आणि तलवार उपसावी लागते. अधूनमधून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या टोमण्याला उत्तर देत होते, पण तरीही कटुता येऊ नये याची काळजी ते घेत होते. पण काहीही कारण नसताना आणि कुठलाही विषय नसताना कुठूनही फिरवून मुद्दा तिथे आणायचा आणि कधी त्यांना मिंदे म्हणायचे, कधी गद्दार म्हणायचे, कधी खोकेबाज म्हणायचे, काय 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 म्हणजे जणू काय तू मला शिव्या का देत नाहीस. आपण बघतो ना, रस्त्यात भांडणं करणारी माणसं असतात, त्याच्यात एक जण शांत राहण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याने उसळी मारावी आणि आपल्याला शिव्याच दिल्या पाहिजेत असा समोरचा अट्टाहास करतो. हे आपण आपल्या जगण्यात आसपास बघत असतो. आणि शेवटी सहनशीलतेचा अंत झाला की तो दुसरा माणूस असतो, तो उसळी मारून मोठ्या आवाजामध्ये अधिक घाणेरड्या शिव्या द्यायला लागतो. हे आपण बघतो आपल्या आयुष्यात आसपास हे घडत असतं. आणि नेमकी तीच गोष्ट आता 1.5 वर्षानंतर शिंदे यांची झालेली आहे. उगाच नुसती तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा शिंदे यांनी गेल्या 1.5 वर्षात नाही पण निदान गेल्या 6-8 महिन्यामध्ये हळूहळू करत उद्धव ठाकरे यांच्या नाड्या आवळायच्या हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार हालचाली सुद्धा सुरू केलेल्या आहेत.
आणि त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि त्याच वेळेस त्यांच्या चरणी मुंबई महापालिका लोळण घेत असताना जे काही उद्योग केलेत ते सगळे आता चव्हाट्यावर यायला सुरुवात झालेली आहे. त्यांच्या विश्वासातल्या काही लोकांना अटक झालेली आहे. त्यांच्या आदित्य ठाकरेंच्या निकटवर्ती लोकांवर खिचडी चोरी, काय त्या बॉडी बॅग्समधला प्रकार, किती भानगडी काढल्या आणि एक एक प्रकरणाचे आता अहवाल तयार व्हायला लागले. पण ह्याची गरज होती का हा प्रश्न आहे मित्र. ते म्हणतात ना, तेरी भी चूक मेरी भी चूक. तुम्ही ज्यावेळेला एकनाथ शिंदे किंवा इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करता तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची असते की आजवर हेच लोक सत्तेत होते आणि त्यांनी जे काही कमी अधिक आणून दिलं त्यातून तुमचे भरभराट झालेली आहे. मातोश्री 2 असो, त्याचे काय असतील ते 10-12 मजले असोत, हे कशामुळे चढलेत, कुठून पैसे आले, याचं उत्तर आहे उद्धव ठाकरे असा कुठचा बिझनेस करतात, कुठचा व्यापार करतात, कुठला उद्योग करतात की त्याच्यातून इतके पैसे आले. हे पैसे आणून देणारे हेच लोक होते ज्यांना तुम्ही आज गद्दार गद्दार खोकेबाज म्हणता. राज ठाकरेंनी तर ओपनली सांगून टाकलं की खोक्याचा आरोप करणारे कंटेनर बाळगून आहेत. यापेक्षा अधिक काय बोललं पाहिजे. तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप म्हणून खोके खोके म्हणता त्यांनी तुम्हाला इतके खोके आणून दिले की तुमच्याकडे कंटेनर तयार झाले, हा आरोप आहे. पण हे नुसते वरवरचे आरोप असतात, शब्दांचे बुडबुडे असतात. ते वास्तवात आणि पुराव्यासकट समोर आणण्याची वेळ समोरच्यावर येऊ द्यायची नसते, त्याच्यात गंमत असते. पण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी हे सगळं ताळतंत्र सोडलं. त्यामुळे आता आपला बचाव करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना आपण ज्यांचा वारसा सांगतो त्या बाळासाहेबांच्या भूमिकेत यावं लागलं. सौ सोनार की एक लोहार की. 1.5 वर्ष जे आरोप ऐकून ऐकून कान किटले त्याला आता विधानसभेतच एकनाथ शिंदे यांनी इतकं सणसणीत उत्तर दिलेलं आहे की उद्धव ठाकरे यांचे आता दिवस भरले असं म्हणायला हरकत नाही. ही वेळ आली नसती मित्र. आणि एक लक्षात ठेवा, ज्या प्रकारे एकनाथ शिंदे हळूहळू करत पावलं टाकतायत त्यात तुम्हाला ते गोत्यात आणणार हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे होतं. आणि ते ओळखता आलं असतं तर तुम्ही हा अतिरेक होऊ दिला नसता आणि एकनाथ शिंदेना पिसाळण्याची वेळ आणली नसती. एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला ज्या प्रकारे महापालिकेतलं खिचडी चोर, आणखीन कोण रेमडेसिवीर चोर आणि काय 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 असतील ते आरोप केलेले आहेत, ऑक्सिजन चोर आणि कुठली कुठली कॉन्ट्रॅक्ट, माझं घर काय, माझं कुटुंब माझी जबाबदारी, सगळी टेंडर माझ्याच घरी, जनता फिरते दारोदारी, हे शब्द जेव्हा एकनाथ शिंदे वापरतात ते टोमणे नाही आहेत. आज त्यांच्या हातात सत्ता आहे, महापालिका त्यांच्या ताब्यात आहे किंवा महापालिकेतली कागदपत्र आणि पुरावे सुद्धा त्यांच्या ताब्यात आहेत. आणि ते भंडार उघडलं गेलं तर 25 वर्ष, मी यापूर्वी एक व्हिडिओ केलेला आहे की 25 वर्ष 1997 नंतरच्याच महापालिका कारभाराची चौकशी करायची घोषणा शिंदे सरकारने केली. त्याच्या मागचा हेतू सरळ आहे की 1997 नंतर कार्यकारी अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे महापालिका सुद्धा उद्धव ठाकरे चालवत होते. बाळासाहेब हळूहळू राजकारणातून बाजूला होत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे ज्या दिवसापासून महापालिकेच्या कारभारात घुसले त्यानंतरच्या सगळ्या व्यवहारांची चौकशी होणार आहे. 85 पासून 97 पर्यंतच्या 12 वर्षांना वगळून चौकशी होणार आहे. याचा अर्थच ज्या विषयात बाळासाहेबांचं नाव गोवलं जाणार नाही पण उद्धव ठाकरे यांचं नाव गोवलं जाईल. कदाचित त्यात उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचं नाव गोवलं जाईल. तेवढीच चौकशी घोषित झालेली आहे. आणि ही वेळ एकनाथ शिंदेवर उद्धव ठाकरे यांनीच आणली, आदित्य ठाकरे यांनीच आणली.
संजय राऊत यांनीच आणली, हे वेगळं सांगण्याची गरज नाही, वेगळं सांगण्याची गरज नाही. मुद्दा असा आहे की हे आरोप करत करत झालं, थोडंफार असतं, दुखतो माणसाला, बोलणार, ओरडणार, पण जखम 1.5 वर्षात भरली पाहिजे ना, खपली आली पाहिजे, खपली जाऊन उरण दिसला पाहिजे. पण अजूनही रक्त भळभळत आहे. अशा थाटामध्ये रोजच्या रोज टोमणे मारणं जे चालू आहे, त्याचा परिणाम यापेक्षा वेगळा होणार नव्हता. आणि ज्या प्रकारे विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी एक एक तपशीलवार नावं घेऊन, विषयांची नावं घेऊन, टेंडरांची नावं घेऊन, रोमिन छेडा कोण, तो ऑलरेडी ताब्यात आहे, कोण आहे रोमिन छेडा, अदानीच्या घशात कशाला घालता म्हणणारे, तुम्ही महापालिकेची लॉकडाऊनच्या काळातली किती टेंडर कोणाकोणाच्या घशात घातली, विचार केला 1 मिनिट तरी. कोण एक चहावाला, टपरीवाला, त्याला खिचडी बनवायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि ती खिचडी कुठे बनणार म्हणून पर्शियन दरबारचं नाव दिलं, त्यांना पत्ता पण नाही, आपल्या नावावर असलं कॉन्ट्रॅक्ट पास झाले. इथपर्यंतचे घोटाळे राजरोसपणे केले आणि परत खोकेबाज 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 हे आरोप करायचे, हे आरोप करायचे. आता ज्या पद्धतीत हे सगळं चाललंय ते बघितल्यानंतर वाईट एकच वाटतं की ज्या बाळासाहेबांवर लाखो लोकांनी प्रेम केलं, त्यांच्या मुलाचं ही सगळी अवस्था बघितली आणि त्याच्या विरुद्धचे जे पुरावे समोर येणार आहेत ते बघितले, तर बाळासाहेबांच्या विषयी सुद्धा लोकांच्या मनात शंका तयार होते. याला पांग फेडणं म्हणतात. 2005च्या मुंबई बुडाली अतिवृष्टीमुळे, तेव्हा तर वडिलांना सोडून उद्धव ठाकरे पंचतारांकित हॉटेलमध्ये निघून गेले होते आणि काय तो नेव्हीच्या कमांडोनी बाळासाहेबांना सुरक्षित राज ठाकरेंच्या घरी पोहोचवलं होतं. तेव्हा सुद्धा वडिलांसाठी हा मुलगा घरी थांबला नाही आणि आता बाप चोरला ओरडतो. दुर्दैव असतं म्हणतो. एखाद्या मोठ्या माणसाच्या पोटी असा मुलगा जन्माला येणं हे दुर्दैव असतं मित्र, दुर्दैव असतं. बापाच्या प्रतिष्ठेमध्ये भर घातली नाही, पण बापाने निर्माण केलेल्या वारशाला जी काळीमा फासलेली आहे ती आता या सगळ्यातून बाहेर येणार आहे. कारण आता एकनाथ शिंदे यांनी मॅन ठेवलेली तलवार बाहेर काढलेली आहे आणि धडा शिकवल्याशिवाय एकनाथ शिंदे थांबतील असं वाटत नाही, असं अजिबात वाटत नाही मला. सौ सोनार की एक नाथ की, तुम्ही इतके टोमणे मारले ते बघत बसले. तो अमिताभचा काय डायलॉग आहे ना, तुमने हमको सॉलिड मारा, तुमने हमको बहुत मारा, हमने एक ही मारा लेकिन सॉलिड मारा, है की नाही, त्या स्टाईलमध्ये. ही ओरिजिनल स्टाईल बाळासाहेबांची आहे. अमिताभचा डायलॉग नंतर आला. सौ सोनार की एक लोहार की. एकनाथ शिंदे यांनी परवा विधानसभेमध्ये ज्या प्रकारचा पलटवार केलेला आहे तो एकच सॉलिड मारासारखा आहे आणि यातून शहाणे झाले नाहीत तर अक्षरशः अब्रूची लक्तर जगाच्या वेशीवर टांगली जाणार आहेत, यात माझ्या मनात तर शंका नाही. कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी इन्कार करता येतात. 50 खोक्याचा एकही पुरावा तुम्ही देऊ शकलेला नाही. पण आता ज्या प्रकारचे खोके आणि ओके बोके करून एकनाथ शिंदे तुम्हाला बाहेर काढणार आहेत, तेव्हा खोक्यातूनच आवाज येईल, सौ सोनार की एक नाथ की. बघू मित्रांनो काय होतं. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.